लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पंचायत समिती पैठण येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण 5% सेस निधी योजना अंमलबजावणीची वंचित बहुजन आघाडीची मागणी. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या उद्देशाने दिव्यांग कल्याण 5% सेस निधी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी निधी राखीव ठेवला जातो. या निधीतून विविध प्रकारचे अर्थसहाय्य आणि साहित्य वाटप करण्यात येते. परंतु या योजनेप्रती कार्यालयीन स्तरावर उदासीनता दिसून येते. म्हणून पैठण तालुक्यातील सर्वच दिव्यांग, अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कर्णबधिर, अपंग आदी व्यक्ती आपल्या हक्क अधिकारांपासून वंचित राहू नये याकरिता पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड यांना निवेदनाद्वारे दिव्यांग कल्याण 5% सेस निधी योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिनांक 5 मार्च गुरुवार रोजी पंचायत समिती पैठण येथे जिल्हा परिषद 5% दिव्यांग निधीमधून दिव्यांग बांधवांसाठी सन 2025-2026 साठी राबवण्यात आलेल्या विविध योजनांतील मंजूर लाभार्थ्यांना योजना राबवण्याबाबतची सविस्तर माहिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पैठण तालुक्यातील खेडोपाड्यातील दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचे अडीअडचणी होणार नाही अशी ग्वाही देऊन संबंधित अनुदान व घरकुलासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या व योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून घेण्यासाठी तात्काळ दिव्यांगांना लाभ देण्याचे पंचायत समिती पैठण येथील सभागृहात गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड यांनी आदेशित केले होते. परंतु वास्तविक पाहता दिव्यांगांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ मिळाला नाही. प्राधान्यक्रमाने दिव्यांग लाभार्थ्यांना तात्काळ योजनेअंतर्गत त्यांच्या हक्काच्या आर्थिक लाभासह इतर योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी. नसता लोकशाही मार्गाने तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांसह वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या प्रसंगी वंचितचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, जिल्हा सदस्य शेषराव निकाळजे, तालुका संघटक अभिजित पवार, शहर महासचिव दत्ता वाहुळे, सुरेश केसापुरे तसेच अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.